नमस्कार, कसे आहात तुम्ही? ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण सुरुवात करूया आमच्या खानदेशातील लग्न पंक्तीत जी वरणबट्टी मिळते ती आपण घरी एकदम पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. ही बट्टी तुम्ही एक वेळा घरी बनवून पहा. अशा पद्धतीने जर केली तर बट्टी खूप कुरकुरीत होईल आणि खायला पण खूप चवदार लागते. तुम्ही जर का ही बट्टी एक वेळा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आधी आपण वरण बनवून घेऊ. वरण बनवायसाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. कुकरमध्ये पाणी ठेवून द्यायचं दोन ग्लास गरम व्हायला. त्यानंतर पाणी गरम झालं का त्यामध्ये तुरीची डाळ धुवून टाकून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हळद एकदम जास्त नाही टाकायची. त्यानंतर मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आणि डाळला 3 शिट्या घेऊन घ्यायच्या. आता कुकरच्या 3 शिट्या होतील तिथपर्यंत वाट बघायची. बघा आता कुकरच्या आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा आणि कुकरची वाफ निघाली का मग झाकण काढायचं. झाकण काढल्यानंतर बघा आता आपली तुरीची डाळ शिजून तयार आहे मस्त. आता आपण रई घ्यायची आणि रईने डाळला चांगलं घोटून घ्यायचं. आता छान आपण वरण घोटून घेऊ. आता बघा वरण घोटून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. हे वरण जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं. नंतर आपण थोडं मीठ टाकून घेऊ. पाणी टाकलं ना त्यामुळे मग मीठ टाकायचं आणि आधीच तुम्ही जर जास्तीचं मीठ टाकलेलं असेल तर मग टाकायचं नाही. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून द्यायचं आणि 3 ते 4 मिनिट वरणाला छान उकळी काढून घ्यायची. आता बघा आपलं वरण बनून तयार आहे. वरण तर बनून तयार झालं. आता आपण बनवूया वांग्याची भाजी. त्यासाठी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. एक कांदा घेतलेला आहे, लसूण, आलं आणि 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या हिरव्या. त्यानंतर पाणी घ्यायचं. थोडं पाण्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे वांगे जास्त काळे पडत नाही. आता आपण वांग्यांना अशा प्रकारे कापून घेऊ. तुम्ही असे बारीकसुद्धा कापू शकतात, नाहीतर मग एका वांग्याचे असे अर्ध्या वांग्याचे 4 भाग केले तरी पण चालतात. का तर आपण ही घोटलेली बनवणार आहे म्हणून, किंवा तुम्ही एका वांग्याचे 4 भाग केले तरीसुद्धा चालेल. आता अशा पद्धतीने आपण सर्व वांगे कापून घेऊ. फक्त व्यवस्थित चेक करायचं वांग्यांना, नाहीतर मग वांगे वरतून छान दिसतात आणि मध्ये काळे असतात. त्यामुळे बघा आता वांगे कापून झालेले आहेत. कांदा, लसूण, आलं आणि मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं जाडसर फिरून घेऊ. बघा असं जाडसर फिरून घ्यायचं. त्यानंतर आपण कुकर ठेवू. कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं. 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर जे वाटलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. हळद टाकायची. त्यानंतर धने पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि छान मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडी लाल मिरची पावडर पण टाकायची. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, वांग्यांना पण टाकून घ्यायचं. आता आपण 1 ते 2 मिनिट वांग्यांना तेलामध्ये छान परतू द्यायचं. तर बघा अशा प्रकारे वांग्यांना हलवत राहायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर मग आपण त्यामध्ये पाणी टाकायचं.
खूप जास्त पाणी पण नाही टाकायचं. आता बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. एक वेळा परत मिक्स करून घेऊ आपण आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊ. त्यानंतर आता आपण 2 शिट्या होऊ देऊ. बघा आता 2 शिट्या झालेल्या आहे. गॅस बंद करू. कुकरची वाफ निघाल्यानंतर बघा झाकण ओपन करू. वांगे आपले शिजून तयार आहे. बघा किती छान कलर आलाय भाजीला. तिला आता रई घ्यायची आणि रईने घोटून घ्यायचं. मस्त अशी छान प्रकारे घोटून घ्यायची भाजीला. बघा आपली वांग्याची भाजी तयार. त्यामध्ये आता मस्त हिरवगार कोथिंबीर टाकायची. आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं. बघा आपली घोटलेल्या वांग्याची भाजी पण आता तयार झाली. आता आपण वरण झालं, वांग्याची भाजी झाली. आता बट्टी बनवून घेऊ. बट्टीसाठी मी गव्हाचं जाडसर पीठ घेतलेलं आहे. जर गव्हाचं जाडसर पीठ नसलं तर तुम्ही 2 वाटी गहूचं पीठ घेतलं तर 1 वाटी जाड रवा टाकायचा. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी रवा टाकायचा. त्यानंतर 2 चमचे ओवा घेतलेला आहे. त्याला असं मस्त हातावर रगडून घ्यायचं चांगलं आणि टाकून घ्यायचं पिठामध्ये. नंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. मीठ थोडं जास्त टाकायचं. बट्टी जर आळणी झाली तर चव नाही लागत. त्यानंतर हळद टाकायची आणि बेकिंग सोडा टाकायचा. हळद एकदम जास्त टाकायची नाही, नाहीतर मग बट्टी लालसर होते. आणि तेल टाकायचं मोहनसाठी. तुम्ही हवं तर तूपसुद्धा टाकू शकतात. नंतर आता आपण सर्व पिठाला मस्त रगडून घेऊ. व्यवस्थित रगडायचं. बघा आता छान एकसारखं पीठ झालं पाहिजे आपलं. बघा आता किती मस्त कलर आलाय पिठाला. आता आपण पीठ भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आणि भिजवायचं. खूप जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आणि खूप पातळ पण नाही भिजवायचं. आता बघा अशा प्रकारे आपण गोळा करून घेऊ. एकदम खूप जास्त पाणी आधी टाकायचं नाही, नाहीतर मग बट्टी व्यवस्थित होणार नाही. असं थोडं थोडंच पाणी टाकत घ्यायचं आणि गोळा करत घ्यायचं. आता बघा आपलं बट्टीचं पीठ आता भिजवून तयार आहे. बघा अशा प्रकारे भिजवायचं. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही. आता आपण बट्ट्या बनवून घेऊ. त्यासाठी थोडा गोळा घ्यायचा हातामध्ये. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही बट्ट्या बनवू शकतात. असं गोळ्याला थोडंसं तेल लावायचं, थोडं रगडून घ्यायचं. परत असं थोडंसं पसरट करायचं त्याला आणि तेल टाकायचं. मध्ये थोडं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर असं तोंड बंद करत घ्यायचं त्या गोळ्याचं आणि अशा प्रकारे गोल गोल बट्टी करून घ्यायची. आता अशा प्रकारे आपण सर्व बट्ट्या करून घ्यायच्या. बट्ट्या बनवण्याच्या आधी मी स्टीमरमध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे गरम होण्यासाठी. हवं तर तुम्ही पण आधी ठेवू शकतात किंवा मग बट्ट्या झाल्यावर पण पाणी ठेवायचं आणि मग थोडं उकडल्यानंतर मग बट्ट्या उकडायला ठेवून द्यायच्या. बघा अशा प्रकारे आता मी बट्ट्या बनवते. आता बट्ट्या बनवून तयार आहे. आपण ज्यामध्ये बट्टी उकडायला ठेवणार आहे किंवा स्टीम करायला ठेवणार आहे त्याला असं चांगलं तेल लावून घ्यायचं आणि बट्टी ठेवून घ्यायची त्यावर. तेल लावलं की बट्टी चिटकत नाही, त्यामुळे तेल चांगलं लावायचं मस्त. त्यानंतर असं ठेवून घ्यायचं. बट्ट्या ठेवून झाल्यानंतर आता आपण त्यांना स्टीमरमध्ये उकडायला ठेवून देऊ. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर पातेलं घ्यायचं आणि पातेल्यावरती गाळणी ठेवायची. तशा पण उकडल्या तर चालतात. नाहीतर मग तसंही नाही करायचं असलं तर खूप गरम पाणी होऊ द्यायचं आणि त्यामध्ये डायरेक्ट बट्ट्या टाकून द्यायच्या आणि तसं उकडून घ्यायचं. बघा आता बट्ट्या स्टीम झालेल्या आहेत.
एखादी चाकू वगैरे घ्यायचा आणि त्याच्याने असं टोचून बघायचं. बघा, चाकूला चिटकत नाही आहे, म्हणजे बट्टी शिजून तयार आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि थोडं थंड होऊ देऊ. गरम गरम बट्टी काढायची नाही, नाहीतर मग तुटते. थोडं थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर मग काढून घ्यायची. बट्टी काढून झाल्यानंतर आता आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. आता आपण बट्टी तळणार आहोत, त्यासाठी आपण तेल तापायला ठेवून देऊ. तेल तापतंय तिथपर्यंत आपण बट्टीला कापून घेऊ. तुम्ही बट्टीला हव्या त्या आकाराने कापू शकतात. तुम्ही चौकोनसुद्धा कापू शकतात किंवा अशी लांब पण कापली तरी चालते. त्यानंतर तेल तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये बट्टी टाकून घ्यायची. आता बट्टीला छान तळून घ्यायचं. मस्त कलर येईल तिथपर्यंत बट्टीला तळायचं. गॅसची फ्लेम खूप जास्त जोरात नाही ठेवायची, नाहीतर मग बट्टी वरतून तर दिसेल की तळलेली आहे, पण आतमधून कच्चीच राहील. त्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि बट्टीला तळून घ्यायचं. बघा, आता मस्त कलर येतोय बट्टीला. अशा प्रकारे जर तुम्ही बट्टी तळली ना तर खायला खूप चवदार लागते. आणि बट्टी वरतून खूप कुरकुरी दिसते, पण आतमध्ये खूप मऊ होते. त्यासाठी बट्टीला छान तळायचं. बघा, तळून झाल्यानंतर काढून घ्यायचं. थोडं तेल नितरू द्यायचं. तिथपर्यंत दुसऱ्या बट्ट्या टाकायच्या. त्यानंतर बट्टीला काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपण सर्व बट्ट्या तळून घेऊ. या पद्धतीने जर तुम्ही बट्ट्या तळल्या तर बट्ट्या अजिबात तेलकट होणार नाही. त्यामुळे बट्ट्या अशाच तळायच्या छान. बघा, तेल अजिबात दिसत नाही बट्टीला. अशा प्रकारे आपण सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या. आता बघा, आपल्या आता बट्ट्या तळून झालेल्या आहेत. बघा, बट्टी किती छान कुरकुरीत झाली आहे वरतून, आणि तोडून बघितली तर बघा किती मऊसूत झाली आहे बट्टी. आता मस्त गरम गरम आपण जेवण करायला बसावं. त्यासाठी ताट घ्यायचं. ताटामध्ये बट्टी घ्यायची. बट्टीला छान मोडून घ्यायची. आमच्या खानदेशामध्ये ना बट्टी अशी मोडूनच खातात, तेव्हाच बट्टीला चव येते. त्यासाठी तुम्ही पण अशा प्रकारेच बट्टी मोडून घ्यायची. छान मस्त बट्टी मोडायची. मस्त आय करायचं वरणासाठी. नंतर मग मस्त घोटलेल्या वांग्याची भाजी घ्यायची आणि मग गरम गरम वरण टाकायचं. बट्टीमध्ये वरण टाकल्यानंतर मस्त तूप घ्यायचं. वांग्याच्या भाजीवर टाकायसाठी लिंबू घ्यायचं तर घेऊ शकतात. त्यानंतर मस्त गरम गरम जेवण करायचं. याच खानदेशातील नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.